अंतर्गत कारवाई निश्चित बिलकुल, कारण की आता आज आम्ही काही गुन्हे दाखल करू आणि या आरोपींच्या तपासामध्ये हिने जनावरे कुणाकडून खरेदी केली, कोणत्या वाहनाने खरेदी केली, त्याचबरोबर ती ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, त्यांना कुणाचा आश्रय मिळालेला होता, या सगळ्याची तपासणी केली जाईल. ह्याच्यातले गुन्हे काही क्राईम ब्रँचला देखील दिले जातील आणि गुन्हे शाखा देखील याचा सखोल तपास करेल. अरे बाहेर घे गाडी, ही बाहेर घे, येऊन इकडे एवढे ये भी ये किती गाड्या आहेत? बघा, आपल्याकडे आपण गेल्या 15 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये पोलीस स्टेशन, ACP, DCP आणि CP कार्यालयावरच्या लेवलवरती आपण विविध पीस कमिटीच्या मीटिंग घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर विविध जे कत्तल करणारे कसाई लोक आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना जो 21 मेला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्याबद्दल कल्पना दिलेली होती की गोवंश, त्याचबरोबर अवैध कत्तलखाने किंवा अशा प्रकारे गोवंशाची मांसाची अवैध विक्री करणारे या संदर्भात कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आपली पीस कमिटीची मीटिंगमध्ये देखील स्पेसिफिकली आपण जिन्सी पोलीस स्टेशनचं नाव घेऊन, कारण की माझ्याकडे काही स्पष्ट माहिती आलेली होती, त्या अनुषंगाने आपण कल्पना दिलेली होती. आपल्या स्थानिक धर्मगुरूंनी देखील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केलेलं होतं की आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे गोवंशाची हत्या करू नये या बाबतीमध्ये. आणि त्याचबरोबर आम्ही जे स्विगी, त्याचबरोबर फूड प्रोव्हायडरचे प्लॅटफॉर्मचे जे लोक आहेत, संघटना आहेत, त्यांना देखील आम्ही मीटिंग घेऊन कल्पना दिलेली होती. तरी देखील काही जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी गोवंशाची अवैध वाहतूक करून ते जमा करून ठेवण्याचे, लपवून ठेवण्याची माहिती आम्हाला मिळालेली होती. काही ठिकाणी 10, 15, 20, काही ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या मार्गावरती देखील जनावरं ठेवल्याची माहिती होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या प्रमाणे स्पेसिफिक आज दुपारी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः आमचे DCP क्राईम, DCP झोंडू रत्नाकर नांगले, क्राईम ब्रँच, त्याच्याचबरोबर आम्ही सायबर पोलीस स्टेशनचे PI, त्याचबरोबर EOWचे PI, स्थानिक पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशनचे PI या सगळ्यांना सहभागी केलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला एकूण गोवंशाची जवळपास 131 जनावरे मिळवून आलेली आहेत आणि आम्ही आता त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये, गोशालेमध्ये आणि कोंडवाड्यामध्ये आम्ही पाठवत आहोत. किती घरांमध्ये आढळून आले सर हे? साधारणतः काही घरामध्ये 2-3 अशी वेगवेगळी, आता आकडेवारी निश्चित मला आत्ता माझ्याकडे टोटल आहे सर्व, कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर तो निश्चित मला आकडेवारी तुम्हाला सांगतो. आरोपींची संख्या आहे? आरोपी पण आहेत त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेले आणि त्यांच्यावरती कारवाई होईल. सर्व काल तुम्ही जे म्हणले होते मकोका अंतर्गत कारवाई निश्चित बिलकुल, कारण की आता आज आम्ही काही गुन्हे दाखल करू आणि या आरोपींच्या तपासामध्ये हिने जनावरे कुणाकडून खरेदी केली, कोणत्या वाहनाने खरेदी केली, त्याचबरोबर ती ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, त्यांना कुणाचा आश्रय मिळालेला होता, या सगळ्याची तपासणी केली जाईल. ह्याच्यातले गुन्हे काही क्राईम ब्रँचला देखील दिले जातील आणि गुन्हे शाखा देखील याचा सखोल तपास करेल. थांबा